मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये जर्मनीत लायप्झिग येथे विल्हेम वुंट यांनी स्थापन केली. आत्मनिरीक्षण व बाह्यनिरीक्षण हे निरीक्षणाचे दोन प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीचा सखोल अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत पद्धतीचा वापर करतात. प्रायोगिक पद्धत ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. मानसशास्त्र हे वास्तववादी शास्त्र आहे. आत्मनिरीक्षण पद्धतीत प्रयोजक व प्रयोज्य एकच असतात. नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण होय. लहान मुली, मतिमंद व्यक्ती आणि मानवावर पाहण्याच्या अभ्यासासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. प्रायोगिक पद्धतीने काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात. ज्या व्यक्तीवर प्रयोग केले जातात त्याला प्रयोज्य म्हणतात. मानसशास्त्रात आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करणे अपरिहार्य असते. शिक्षण म्हणजे विकसनशील असा बदल होय. वर्तनात घडलेला टिकाऊ स्वरूपाचा सुधारणात्मक बदल म्हणजे अध्ययन होय. अध्ययनासाठी उद्दिष्ट व ध्येयाबरोबर प्रेरणेला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्ययन हे अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. थॉर्नडाईक यांनी मांडलेले अध्ययनविषयक उपपत्ती साहचर्यवाद आदरलेले आहे. पॅव्लोव या मानसशास्त्रज्ञाने अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुढाकार केला. यांनी यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडली. कोहलर यांनी मर्मदृष्टीमूलक सिद्धांत मांडला. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक उपक्रम आणि निरीक्षण हा आत्मा आहे. काम न करण्याची इच्छा म्हणजे कंटाळा, अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अभिक्रमशीलता, निर्णय शक्ती, आकलन क्षमता आणि समायोजन साधण्याची क्षमता हे अल्फ्रेड बिने यांनी बुद्धीचे 4 घटक मांडले आहेत. मानसिक वयात शुद्ध